गाडीतला फास्टॅगचा रिचार्ज संपलाय. त्या बाईने माझा फोन घेऊन ठेवला, म्हणजे फोन तरी मंडळी शेवटी रिचार्ज पण झाला आणि माझा मोबाईल पण मला मिळालाय. आणि या ठिकाणी आपल्याला गोदावरी नदी पाहायला भेटणार आहे, जी की आपल्या नाशिकमधून आलेली. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आता वाजलेत बघा 3:30 वाजलेत जवळजवळ. आणि आता आपण निघतोय पुढच्या प्रवासासाठी. इथून साधारण 423 किलोमीटर अंतर राहिलेले जिथं आपल्याला पोहोचायचं आहे विशाखापट्टणम. तर विचार करतोय आता निघावं, कारण की आता जर निघालं तर लवकरात लवकर आपली रनिंग उरकल, त्यामुळे म्हणतोय. बाकी तुम्ही इथं बसेस बघू शकता, किती बसेस आहेत, नुसत्या बसेस आहेत. आणि कसं आता निघालं तर आपण 11 वाजेपर्यंत पोहोचतोय. आणि तिथं त्यांना अर्जंट पाहिजे डिलिव्हरी, कारण कालच डिलिव्हरी द्यायची होती. आता त्यांनी तिकडून लेट केल्यामुळे आपण तरी काय करणार. तर चला निघूयात. झोप झाली मस्तपैकी 2-3 तास, कारण की खूप छान अशी हवा लागत होती इथं. बाकी चला बघूया. आता इथे एक डोंगर आहे बरं का, पण आता दिसत नाही अंधारामुळं. मस्त डोंगर दिसतोय इथं. बघूया जाता जाता आणखीन आपल्याला काय पाहायला भेटतंय. तर या हातरून असंच ठेवणार आहे मी, काय आवरणार वगैरे नाही. आणि पुढं मग उजाडलं की मग मस्त तोंड वगैरे धुवून चहा वगैरे घेऊया, पाणी वगैरे पिलोय तसं. बाकी आता निघूयात पटकन. आणि आता आपण झोपलो होतो चिल्ला काल्लू टोल प्लाझा पाशी. कसलं भारी नाव आहे, आवडलं का तुम्हाला? चावी इथं, याला लावूयात पटकन. चालू हो बाई लवकर. ओके, हो झाली. त्यातला टेन्शन येतो कधी कधी, काय होतच नाही कधी कधी. एखाद्या दिवशी त्या दिवशी तर केरळला तर लय मजा केली होती गाडीने माझी. ठीक आहे असो, चला निघूया पटकन. आता बॅग वर ठेवतो. आपण टोल नाका क्रॉस करून आलो एक. तर इथं चहा वगैरे मिळतोय मित्रांनो. तोंड वगैरे धुवायचं का. हा टोल नाका आहे, हा क्रॉस करून आलो आहोत आपण. तोंड वगैरे धुतो आणि मग नंतर आपण निघूयात. या मंडळी सकाळ सकाळचा चहा घ्यायला सगळ्या बसेस थांबलेल्या तिथं. ट्रॅव्हल्स आहेत आणि प्रायव्हेट आहेत सगळ्या. आपले गव्हर्नमेंटची पण आहेत, TSRTC, परत APSRTC अशा पण गाड्या थांबतात ठिकाणी. आणि त्याच्यात ही आपली गाडी. चला निघूयात. तर मंडळी आता आपण आलो आहोत विजयवाड्याला. हे पाहू शकता विजयवाड्याची कमान. तर मंडळी आपण जवळजवळ 100 किलोमीटर पुढे आलो. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक अर्धा 1 तास झोपलो मी, कारण डोळे झाकायला लागले होते. म्हटलं काय रिस्क घ्यायला नको, त्याच्यामुळं सरळ रोडच्या साईडला गाडी लावली आणि इथं झोपलो मी डायरेक्ट. बरं वाटतंय जरासं. आता बघूया, तोंड वगैरे धुतो, कुठेतरी नाश्ता वगैरे करूयात. आणि आता आणखीन 310 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ आपण आता विशाखापट्टणमच्या बॉर्डरला म्हणजे ओडिशापर्यंतच जातोय आपण. अपोजिट साईडलाच एक नाश्त्याची गाडी आहे, तर तिथं जाऊन आपण नाश्ता करूयात आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. भाड्या दोस्ती इथं चांगलंच मार्केट गाजवलेलं दिसतंय. हे बघा 1 2 इकडे 1 3 खतरनाक. चला इथं नाश्ता करूयात. इथं समोर गाडी आहे. ऑनियन उत्तप्पा आहे. सगळ्यांचा मस्त नाश्ता चाललाय इथं. डोसा वगैरे डोसा घेतला एक. या मंडळी डोसा खायला. तर मंडळी मस्त नाश्ता वगैरे केलाय. डोसा घेतला होता आणि एक चहा घेतला. 50 रुपये झाले. आता निघूया डायरेक्ट. आता थांबायला नको कुठं, डायरेक्ट शोरूमला जाऊया.
बघितला फास्टॅगचा रिचार्ज संपलाय. त्या बाईने माझा फोन घेऊन ठेवला, म्हणजे फोन तरी दिला ते काहीतरी, ती काय बोलते काय कळत होती, इशाऱ्याने सांगितलं फोन दे म्हणली. तर आपला GPS चा फोन देऊन टाकला तिला. तर आता कॉल करतो पहिलं रिचार्ज. मंडळी शेवटी रिचार्ज पण झाला आणि माझा मोबाईल पण मला मिळालाय. आणि आता तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, ती म्हणजे आपली गोदावरी. तिचा जो एंड आहे ना तो आंध्र प्रदेश आणि पॉंडिचेरीच्या इथं कुठेतरी होतो. आता मी बरोबर आहे का नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. राजा महेंद्र वरमपाशी. आणि या ठिकाणी आपल्याला गोदावरी नदी पाहायला भेटणार आहे, जी की आपल्या नाशिकमधनं आलेली. फर्स्ट टाइम मी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून गोदावरी नदी अशी बघणार आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला मग निघूया, बघूया आपली गोदावरी. फक्त एवढंच आहे की बहुतेक रस्त्याचं काम चालू आहे वाटतं पुलावरती, आपल्याला थांबता यायचं नाही. पण अशी बघता येईल आपल्याला नदी पुलावरून, चालता चालता बघता येईल आपल्याला. तर मंडळी मला इथूनच पात्र दिसतंय गोदावरी नदीचं. एवढं मोठं पात्र आहे ना, बापरे बाप. इथं तुम्ही बघूनच वेळ वाचाल. आता दाखवतो तुम्हाला काय विषय. हे बघा समोर, बापरे बापरे किती मोठं पात्र आहे. ही सगळी गोदावरी नदी आहे. गोदावरी माते की जय. या साईडचं बघितलं आता तिकडचं पण दाखवतो तुम्हाला. हे बघा फक्त एक वेगळा भाग आहे. संगम कसा होतो, संगम जमीन असते मध्ये, तशी ही जमीन आहे मध्ये. तुम्हाला मॅपवरनं दाखवल. आणि जे समोर दिसतंय का, हे सुद्धा गोदावरीचंच पात्र आहे. हे सुद्धा गोदावरीचंच पात्र आहे. टिंग टिंग डिझेल टाईम आहे 34.97. तर मंडळी आता आपण पेट्रोल पंपावरती आहोत. आणि ड्रायव्हर लोकांसाठी सुविधा बघा ना काय केलेली इथं, झोपण्यासाठी वगैरे मस्त केलं, आरामासाठी बघा ना. आणि आंघोळीसाठी पण आहे बरं का इथं. हे बघा आंघोळीसाठी पण आहे तिथं. आणि इथं गाड्या वगैरे लावायच्या. तर आंघोळीसाठी, इथं झोपण्यासाठी, टॉयलेट बाथरूमची एकदम व्यवस्थित अशी सुविधा केलेली. आत्ता आपण आंघोळ करणार नाही आहोत. आत्ता पहिलं डिलिव्हरी द्यायची आपल्याला. मग येताना इथली लोकेशन सेव्ह करून ठेवतो. मस्त एकदम घासून पुसून आंघोळ करतो. एकदम असं आळस आलाय ना. पण आता पहिलं अर्जंट पोहोचणं आपल्याला गरजेचं आहे. आणि जास्त नाही, फक्त 90 किलोमीटर राहिलेलं आहे. त्यामुळे पहिले डिलिव्हरी देऊयात. अर्धा एक तासाचं काम आहे तिथे डिलिव्हरी देताना. आपल्या महाराष्ट्रात आहे का असं एखादा पेट्रोल पंप, ही अशी सगळी सुविधा आहे म्हणजे ड्रायव्हर लोकांसाठी, झोपण्यासाठी, पुन्हा आंघोळीसाठी अशी. जर तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामधनं कुठनं, तर कॉमेंट करून नक्की सांगा मला की असं एखादा पेट्रोल पंप आहे बाबा की इथं अशा सगळ्या सुविधा आहेत. भेट द्यायला आवडेल. मंडळी विशाखापट्टणमला रस्ता इकडे जातो या साईडला, पण आपण विशाखापट्टणमच्या पण पुढे चाललोय. साधारण इथून 49 किलोमीटर राहिलेलं आहे, बघू शकता. आणि रस्ता कंटिन्यू म्हणजे एक नंबर रस्ता लागलाय मला, काही प्रॉब्लेम नाही रस्त्यामध्ये. तर बघा ना असे डोंगर वगैरे दिसायला लागले त्या साईडला. बघा ना कसले मोठे मोठे डोंगर आहेत. तिथून आपण राष्ट्रीय महामार्ग 16 एक्झिट करतोय आणि हा सरळ पुढे जातो कोलकात्याला. फायनली पोहोचलो आहोत मित्रांनो आपण शोरूम पाशी. आता गाडी खाली करतो आणि मग नंतर भेटूया डायरेक्ट निघायच्या वेळेस. आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. आता वाजलाय बघा बरोबर 1 वाजले आता. आणि बघूया किती वेळ लागतो आपल्याला खाली व्हायला. तर फायनली मंडळी निघाला आहोत. बराच वेळ गेला इथं, खूप वेळ गेला. आणि आज मी झोपणार आहे. आज मी जास्त ड्रायव्हिंग करणार नाही आहे. ज्या ठिकाणी आपण डिझेल भरलं होतं त्या ठिकाणी आपण थांबूयात
आणि तिथं रेस्ट करूयात. बाकी मग नंतर सकाळी आपण तिथून निघूयात. बघूया मध्ये जेवण वगैरे नाही तर मग तिथंच काहीतरी खायला वगैरे भेटलं तिथंच खाईल. तर निघतोय आता आपण इथून विशाखापट्टणमच्या पुढे आहोत आपण आणि कंटिन्यू आता पुण्याला आपण निघणार आहोत. चला, हालत खराब झाली, काय सांगायचे, खतरनाक. मला वाटलं 1200 किलोमीटर झाला प्रवास, पण जवळजवळ आपला 1400 किलोमीटरचा प्रवास झालाय इथपर्यंत. मी जास्त काही शूट करणार नाही, आपण याताने पण शूट केलंय, जाताना मेन पॉईंट काय असेल तर शूट करणार आहे. तर मित्रांनो, आपण लय अडकलेलो आहोत, कारण की आपल्याला पलीकडनं जायचं होतं, पण गुगल माताने आपल्याला खालून घेऊन आले. आपल्याला एक्सप्रेसवेने जायचं होतं. आता हा जवळजवळ 5 किलोमीटर पर्यंत आपण सर्व्हिस रोडनेच जाणार आहे बहुतेक. आता माहित नाही किती वेळ लागते आपल्याला वरती निघायला. तर मंडळी, आजचं जेवण मस्तपैकी आपण भाजीवर बसून करणार आहोत, पाहू शकता. आणि आपली गाडी तिकडे लावलेली दिसत असेल तुम्हाला. झोप तर खूप लागली, जेवण करणार आहे आणि डायरेक्ट झोपणार आहे मी आता. बघूया कुठे पेट्रोल पंप वगैरे भेटतो का चांगला. हवा लागली पाहिजे फक्त, बाकी काय नाही. मग पुढं डायरेक्ट सकाळीच प्रवास. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन दिवसामध्ये. आणि रात्री इथं झोपलो मी. इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तिथं. खूप झोप लागली होती, काहीच समजत नव्हतं काय करावं काय नाही. पण थकलो होतो काल खूप. कंटिन्यू आपण काल दिवसभर रात्री पण गाडी चालवली होती, झोप कमी झाली होती आणि गाडी आपण कंटिन्यू चालवली होती, त्याच्यामुळं खूप थकवा आला होता. त्यामुळे म्हणलं काय होऊ द्या, आज झोपायचंच. मग काल रात्री जेवण झालं, त्याच्यानंतर थोडंसं पुढं आलो मी आणि झोपलो ते एकदम डायरेक्ट. आता सकाळी छान झोप झाली माझी, त्यामुळे आता आपण कंटिन्यू ड्रायव्हिंग करणार आहोत. आज विचार आहे आपण हैदराबादपर्यंत जाण्याचा. हैदराबाद किंवा हैदराबादच्या पुढं गेलं तरी चालेल आणि तिथं मुक्काम करूयात आपण. आणखीन एक आपली रात्र मुक्काम होईल आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आपण प्लॅन्टमध्ये पोहोचतोय. तर असं काहीसं आजचा आपला शेड्यूल असणार आहे. बघूया आजचा कसा प्रवास होता. आता पहिलं फ्रेश वगैरे झाले, अजून आंघोळ राहिली माझी. आंघोळ, तो जो कालचा पेट्रोल पंप होता तो पण भारत पेट्रोल पंप होता वाटतं. तर तिथं छान होते आंघोळची सोय, पण ते खूप महाग होतं. यू टर्न मारून जायचं होतं परत, त्यामुळे मग मी काही तिथं गेलो नाही. त्यामुळे आता पुढंच बघूया काय भेटतंय का नाही, छान असं काय भेटतंय का आंघोळीसाठी, आणि मग पुढे आंघोळ करूयात. चला निघूयात आता. मस्त चहा वगैरे घेऊयात कुठेतरी, तोंड वगैरे धुतलंय मस्त इथं. आणि टॉयलेटची वगैरे छान सुविधा इथं इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती. ॲक्च्युली आता कुठे पहिलं बघावं लागेल मला आणि मग त्याच्यानुसार ठरवावं लागेल कसं काय. मंडळी, गाडी इकडे लावली आपण साईडला आणि इथं समोर एक ढाबा आहे. तर आपण आंघोळ करणार आहोत मस्तपैकी. आंघोळ करूयात, फ्रेश होऊयात. 2 दिवस झाला आंघोळ नाही आहे मला. एकदम घासून आंघोळ करूयात आज. मंडळी, छान अशी आंघोळ झालेली आहे माझी आणि जरा फ्रेश वाटायला लागले, कारण की 2 दिवस झाला आंघोळ नव्हती. एकदम चिपचिप असं, म्हणजे गाडीमध्ये पण बसूशी वाटत नव्हतं, अशी हालत झाली होती. आता एकदम फ्रेश वाटतंय. तर नाश्ता नाही आहे, डायरेक्ट जेवण येतं काहीतरी. नाश्ता वगैरे बघूया कुठे भेटतो चांगला. आता आपण येताना जो केला होता तिथंच आपण खाऊया. तर केळी पण घेतली होती टोल नाक्यावरती, 30 रुपयाला भेटली केळी. आणि इकडचे ह्या साईडची आणि परत केरळची सेम तुम्हाला केळी पाहायला भेटतील. छोटे असतात साईज मध्ये, पण खायला खूप छान असतात. तर भूक पण लागली होती, काही नसण्यापेक्षा म्हणलं हे तरी खाऊयात, खाऊन घेऊयात पटकन. चला निघूयात आता. बघूयात कुठपर्यंत रनिंग उरकते आज आपल्याला. आता आपण आहोत गोदावरी नदी जी आता आपण पाहिली होती, ती क्रॉस करून आपण आलो होतो. हैदराबाद आहे इथून जवळजवळ 417 किलोमीटर आहे. 7 तास 28 मिनिटं दाखवत आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतो पोहोचायला. तर जाताना जिथं नाश्त्याला थांबलो होतो आपण, तर त्याच ठिकाणी थांबलोय आणि आता हे घेतलंय. त्याला काय म्हणतात माहित नाही, म्हणजे उडीदवड्याचंच आहे, पण हे वेगळ्या प्रकारचं आहे. आपल्या इथं पण बनवतं वाटतं पुण्यामध्ये. छान आहे, टेस्ट छान आहे. या नाश्ता करायला चला. आता डायरेक्ट हैदराबाद. गरम तर लय होती, काय गरम होत आहे. लाही होती, लाही. अजून तर मे महिना सुरू व्हायचा आहे. चला मग निघूयात, सीट बेल्ट लावूयात. जास्त काय टाइमपास नाही करायचा आपल्याला.
साईडने तुम्हाला आंध्र प्रदेश, तमिळनाडू नाही पण तेलंगणा, आंध्र प्रदेश दिसतील. आणि आपली एकच गाडी अशी जी महाराष्ट्राची, आणि ती सुद्धा MH42 बारामतीची गाडी आपली, बारामतीची. आणि बारामतीचा व्हिडिओच आपला जवळजवळ 1.5 लाखाच्या वरती गेलाय. खूप छान प्रतिसाद भेटला त्या व्हिडिओला. वाटलं नव्हतं, अपेक्षा नव्हती, पण तुम्ही राहू जबरदस्त माणसं राहू. तुमच्या हातात जर सोपवलं ना, तुम्ही काय करता, तुम्ही एकदा ठरवलं ना, तुम्ही कुठं नेऊन ठेवता कुणाला पण. चला हैदराबाद इथून अजून जवळजवळ 195 किलोमीटर आहे. आणि तुम्ही माझी हालत पाहू शकता. पाणी ओतून घेतले मी अक्षरशः अंगावर बाटलीने, कारण की एवढी गरमी ना, बापरे बाप, हे बसूशी वाटत नाही गाडीमध्ये, एवढी गरमी. आणि आपली गाडी माहिती आहे तुम्हाला, AC वगैरे काय नाही आपल्या गाडीमध्ये, त्यामुळे हालत खराब झाली. आणि पुढंच व्हायला गाडी चालवायचा, त्यामुळे डायरेक्ट पाणी ओतून घेतले. भारी वाटतं, म्हणजे एकदम गार गार वाटतंय. रात्री गाडी चालवलेली कधी चांगलं, पण रात्रीचं कसं आहे माहिती का, रस्ता उरकतो बरं का रात्रीचा. विषय असा आहे की झोप पण लागते रात्रीची, असं आहे. दिवसा झोप झाली असेल तर मग रात्री चालवलं काय हरकत नाही. आणि आपलं तसं काही नाही आहे. बघू आता जेवढं जातं आहे हैदराबाद तर क्रॉस होईल आपण, बरंच लांब जाऊ आपण. बहुतेक महाराष्ट्रामध्ये एंट्री पण करू आपण आजच्या आज. जेवण वगैरे झाले आणि हैदराबादच्या अलीकडे आहोत आपण, एक 20-25 किलोमीटर. आणि इथं ढाबा होता, ढाब्यावरच जेवण केलं. आणि इथं जरा वेळ म्हणलं आराम करावा, झोप लागायला लागली होती. सकाळपासून आपण गाडी चालवतोय, म्हणलं थोडा वेळा रेस्ट करूया. आणि इथून साधारण 650 किलोमीटर आहे. बाकी पुढं बघूया कशी कंडिशन राहते, त्यावरती डिपेंड आहे. आणि तसंही उद्या कंपनी बंदच आहे, त्याच्यामुळे सुट्टी असते. सोमवारीच गाडी तिथं कंपनीमध्ये आपल्याला जाता येईल. तर मंडळी बराच टाईम झाला, जवळजवळ 4:30 वाजत आलेत. तर निघूयात आता आणि उरकूयात, किती अंतर कवर होतं बघूयात. या ढाब्यावरती आपण जेवण केलं होतं मित्रांनो, इथंच खाल्लं होतं. मग शेण म्हणलं इथंच थोडा आराम करावा, मग इथं आराम करत होतो. तर चला जरा मस्तपैकी इराणी चहा पिऊन येऊयात, कारण की आता पुढे कंटिन्यू प्रवास करायचा आपल्याला. थोडंसं थकवा आलंय, आता थकवा वगैरे नाही, मग अशी आराम केल्यामुळं बरं वाटतंय. तर बघूया कसा इथला चहा, हैदराबादचा स्पेशल इराणी चहा. तर चहा घेतलाय, बनमस्का नव्हता इथे. समोर पण सगळं तेच आहे. चहा वगैरे झालाय मस्तपैकी, आता निघूयात. हैदराबाद सिटीच्या पुढं आलोय आणि एक पेट्रोल पंप आहे, हा भारत पेट्रोल पंप आहे. हे थोडीशी काच वगैरे क्लीन करतो, कारण नाईट ड्रायव्हिंगला काच क्लीन असणं खूप गरजेचं आहे. कारण की हे ना, समोरची जी लाईट येते ना, ती डायव्हर्ट होते, म्हणजे नाही का, की समजलं असेल मी काय म्हणतोय. एकदम क्लीन दिसतं आणि हे गरजेचंच आहे. आपण स्वच्छ नाही करत, कोण करणार हे, बरोबर का नाही. चला मग मंडळी निघूयात, गरम पण व्हायला लागले. जेवढं गाडी रस्त्याने चालेल तेवढं चांगलं आहे, कारण की गार हवा लागेल. झोपायची तर काय, झोप सगळी संपली माझी आता, झोप काय लागणार नाही आहे. जोपर्यंत लागत नाही आहे तोपर्यंत आपण वळूया आणि जिथं झोप लागेल तिथं थांबूया. बघूया किती अंतर कवर होतं आपलं. आता आपण इथून सांगतो तुम्हाला किती किलोमीटर बाकी आहे अजून. पुणे आहे 494 किलोमीटर आहे इथून पुणे. 8 तास 50 मिनटं दाखवते, म्हणजे सकाळी आपण पहाटे 5 वाजेपर्यंत पोहोचल म्हणून सांगते. पण एवढी काय गडबड करणार नाही आहे मी, जेव्हा झोप लागेल तेव्हा झोपणार आहे. कदाचित असं वाटतंय उमरगेच्या जवळपास जाईल किंवा अलीकडे किंवा पुढे असेल. पाहूया, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की कुठं थांबतोय आपण, काय बोलूयात. चला बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काच क्लीन केल्यामुळं बघा ना किती व्यवस्थित दिसतं, एकदम टेन्शन नाही. असं काम पाहिजे, गाडी आपली असू नाही तर कोणाची असू, काम आपण करतोय तर ती आपली जबाबदारी, बरोबर का नाही. चला भेटूया.
तर मंडळी आपण जेवायला थांबलोय आणि कर्नाटकमध्येच आहोत अजून. तडाळा म्हणून गाव आहे, तडाळा, उमरग्याच्या अलीकडे. तर इथं जेवण करूयात आणि मग पुढं बघूया. झोप लागायला लागली आता तसंही 10 वाजले, 10 सव्वा 10 झालेले. पहिलं सांगितले एक शेवभाजी सांगितली आणि रोटी 1+1. बघूया टेस्ट कशी येतली. टेस्ट काय आता नॉर्मली जी ढाब्यावर असते तीच तुम्हाला भेटणार आहे. तर खाऊया आणि मग पुढं जाऊयात. तर असं काहीचा ढाबा आहे हा, पटेल्स ढाबा म्हणून आहे. हे बघा आपली शेवभाजी आणि ही मसाल्यामध्ये बनवतात आणि ही दुधामध्ये बनवलेली. ही फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे मी कशी म्हणजे. रोटी, फर्स्ट टाइम खाते पण मसाल्यामध्येच बरी आहे. तर मंडळी आपण उमरग्याच्या अलीकडे आहोत. एक साधारण 36 किलोमीटर अंतर राहिले फक्त उमरगा. आणि विचार करतो आता इथंच आराम करावा. एक पेट्रोल पंप आहे, इथं भरपूर पेट्रोल पंप आहेत. आज इथं आपण मुक्काम करूया आणि सकाळी निघूयात. थोडंसं उमरग्यामध्ये थांबणार आहे मी आणि मग पुढे जाणार आहोत. तर बस एवढंच. आता ही दुधाची शेवभाजी खाल्ली पण पोटामध्ये जम्बलिंग व्हायला नको, नाहीतर पोटातल्या आतडी बनतील. यायला काय विजय काय खाल्ले तू मस्करीचा भाग. तर चला झोपूया. आणि ही आपली आजची शेवटची रात्र आहे गाडीमध्ये. त्यानंतर डायरेक्ट घरी. आणि उद्या रविवार असल्यामुळे तसं आरामच आहे उद्या रविवारचा. बस बाकी कसा वाटला तुम्हाला आत्तापर्यंत प्रवास? आवडला असेल तर कॉमेंट करा. तुम्हाला कोणती गोष्ट आवडली याच्यामध्ये नक्की सांगा. आवड असेल तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर सुप्रभात मंडळी, निघालोय आणि सकाळचे आता 6 सव्वा 6 झालेले आहेत. तर छान झोप छान म्हणजे मच्छर होते पण आपल्या अगरबत्त्या असल्यामुळे काही विषय नव्हता. तर आंघोळ वगैरे भेटते का आपल्याला करायला आणि मग पुढे कंटिन्यू आपण प्रवास करूयात. झोपणार आहे मी डायरेक्ट जाऊन. पण एडिट करायचे राहिलेत माझे सगळे व्हिडिओ. फक्त केरळचा एक पार्ट सोडलाय मी, बाकी परत दुसरा पार्ट राहिला आहे. आपण आता विशाखापट्टणमचं सगळं शूट केलं आहे. मग विचार केला होता की चालू ह्याच्यामध्येच एडिट करायचा पण वेळ भेटत नाही अजिबात. म्हणजे नाही का की नाही, कारण कसं कंटिन्यू गाडी चालवायची पुन्हा एडिट करायचं म्हणल्यावर आराम पण पाहिजे, नाहीतर एडिट करायला वेळ जातो मला त्या मोबाईलवरती. त्यामुळे म्हणलं मग जाऊ दे आपण घरी गेल्यावरती एडिट करूयात. तर हे ब्लॉग आपण घरी गेल्यावरती एडिट करणार आहोत. हे ब्लॉग आपण घरी गेल्यावरती एडिट करणार आहोत. मग तुम्हाला सगळे सिरियली पाहायला भेटतील. तर बस एन्जॉय करा. इथून अजून 365 किलोमीटर आहे. काय नाही, पोचून जातोय मस्तपैकी. आरामशीर जाऊयात, काय घाई नाही आहे, गडबड नाही आहे. तर मंडळी पोहोचलो आहोत आपण आता महाराष्ट्राच्या चेकपोस्टला. पाहू शकता चेकपोस्टच्या पुढे आल्यावरती एक ढाबा आहे, राजस्थानी ढाबा. तर तिथं छानपैकी आंघोळ झालेली, मस्त स्वच्छ पाणी होतं. तर उरकूयात, चहा वगैरे घेऊयात आणि पुढं मग निघूयात. पाहू शकता किती स्वच्छ पाणी. मस्त सूर्यदेवतांचं पण दर्शन होत आहे सकाळ सकाळी एकदम. चला चहा वगैरे घेऊयात आता. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की गाडी कुठली नक्की. तर गाडी बघा आपली MH42 आहे. सगळी गाडी दाखवायला काय हरकत नाही पण आपली गाडी नाही आहे. आपली गाडी असली असती तर दाखवली पण असती, दुसऱ्याची गाडी. त्याच्यामुळं आपण जे काम करतो आपण तेवढंच करूयात, बाकीचं नको काय आपल्याला. चहा वगैरे घेतलेला आहे आणि त्या दादांशी बोलत होतो, राजस्थानीत ते, त्यांचाच ढाबा आहे. तर ते बोलता बोलता चहाचा शूट करायचं लक्षातच नाही. ते विचारत होते कसं काय करता, यूट्यूबचे ब्लॉग्स कसे बनवता, कसे एडिट, कसे व्ह्यूज येतात, कसे पैसे येतात. तर ते सगळं त्यांना सांगत होतं. आणि एक गोष्ट छान आहे बरं का ड्रायव्हर्ससाठी, की असे ढाबे जे असतात ना, जास्त तर तुम्ही बघा राजस्थानी, पंजाबी, ओडिशा वगैरे अशा प्रकारचे ढाबे असतात. आता हा बघा राजस्थान रायका हॉटेल म्हणून ढाबा आहे आपल्या चेकपोस्टच्या पुढे आल्यावर. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की राहायची वगैरे म्हणजे आंघोळची वगैरे सोय असते. त्याच्यामुळे बरेचसे ट्रकर्स, बरेचसे ड्रायव्हर्स या ठिकाणी राहतात. खरं खूप कष्ट आहे, मेहनत आहे बरं का याच्यामध्ये. वाटतं असं सोपं नाही आहे एवढा वेळ गाडीमध्ये बसणं. तर मंडळी निघूयात. बघा किती गाड्या आहेत. आणि ह्या MH01, अरे बापरे, एकाच मालकाच्या 3 गाड्या तिथं. गुजरात, ठाणे, पनवेल, सगळीकडच्या गाड्यात. चला आता पहिलं उमरग्यामध्ये जायचं आहे मला. तिथं जर आज भेटला संत संघ तर खूप छान आहे. पहिलं बघावं लागेल GPS वरती, मोबाईलवरती, ॲपवरती की कोणत्या ठिकाणी संत संघ आहे. रस्त्यात असेल
तर आपण नक्कीच करूयात. चला. तर मंडळी पाहू शकता की एवढ्या ह्याच्यातच आपल्याला किती संत संघ दिसतात आहेत. आता आपण या ठिकाणी आहोत, मी दिसतो इथं, आणि इथं जवळ एक आहे संत संघ, पण आपण चाललोय कोणत्या दिशेने ते पहिलं बघावं लागेल. ओके, इकडं हा संत संघ आहे बघा आपल्याला जवळ एकदम. हे बघा, हा एकदम रस्त्यातच आहे. तिकडे जाऊया. डायरेक्शन आले 2.9 किलोमीटरवरती लोकेशन भेटली. चला डायरेक्ट संत संघापाशी डायरेक्ट. म्हणजे माऊलींनी खरंच किती सुविधा केली आहे बघा ना. जे बाहेर नेहमी प्रवास करतात किंवा काही कामं करतात, काही कामानिमित्त बाहेर गेला असाल तुम्ही, तुमचा संत संघ नाही चुकला पाहिजे. खरंच माऊली तर मंडळी हे आले आता जळकोट, पाहू शकता. बऱ्याच दिवसानंतर आपली लाल परी, अरे सांगली हैदराबाद आहे, सांगली हैदराबाद. ही पण छत्रपती संभाजीनगरची गाडी आहे, बऱ्याच दिवसानंतर पाहिली. तर मंडळी हे आले नळदुर्ग, आणि नळदुर्गचं एस टी स्टँड आहे. सोलापूरच्या जवळ आहोत, आणि गाडीची नंबर प्लेट बघा तुम्ही आपल्या एस टीची. कोणत्या कार्यकर्त्याचं काम आहे जरा कॉमेंट करून सांगा. हो हो, एकदाच पोहोचलो का सोलापूरला, आता काही टेन्शन नाही बघ. सरळ गेलं की जातो सोलापूर सिटीमध्ये. आणि हा घेतला आपण टर्न आणि डायरेक्ट पुणे जिंदाबाद. मंडळी कसा वाटला तुम्हाला आतापर्यंतचा प्रवास? आवडला का? आवडला असेल तर तुमचं मत सांगा प्रवासाविषयी. तुम्हाला कोणती गोष्ट जास्त आवडली? नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि जो आपण प्रवास केला आता पुणे ते विशाखापट्टणमच्या पुढे गेलो होतो, आपल्याला 2 मेजर रस्ते लागतात. एक म्हणजे NH65, NH16 भेटतो, तो जातो डायरेक्ट चेन्नई ते कोलकाता. आणि मेजर 2च रस्ते होते आपल्याला, आणि खूप छान रस्ता आहे. म्हणजे खरंच टॉप टॉप गेलो एकदम. केरळला जाताना जरी रस्त्याचं काम चालू होतं, पण इकडच्या रस्त्यावरती खूप मजा आली गाडी चालवायला. एकदम मस्त एन्जॉय केली.